नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूर महानगरपालिकेत जनगणनेच्या नावाखाली गोरखधंदा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ऑर्डर रद्द करण्यासाठी 15 ते 20 हजार घेतले जातात। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्रस्त। लातूर, सध्या जनगणना 2026 च्या नावाखाली लातूर महानगरपालिकेत अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर काढल्या जात आहेत आणि त्यांना ट्रेनिंग दिली जाते। ट्रेनिंगच्या दरम्यान आणि ट्रेनिंग झाल्यानंतर अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपली ऑर्डर रद्द करण्यासाठी जनगणना विभागामधील खेटे मारत आहेत आणि कारणे पुढील करून आपली ऑर्डर कशी रद्द करता येईल हे पाहत आहेत, पण त्यांना 1-2 वेळेस दाद न देता पुन्हा बोलावून त्यांच्याकडून 15 ते 20 हजार रुपये घेऊन त्यांची ऑर्डर रद्द करून देण्यात येत आहे, अशी चर्चा आहे। या विभागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैशाचा गैरव्यवहार आणि हुजरीगिरी आणि व्यवहार आणि पैशाच्या ताकदीवर हा सर्व खेळ चालू आहे। त्यामुळे अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्रस्त आहेत। नुकताच प्रत्येक 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे। प्रत्येक शाळेत त्या विद्यार्थ्यांच्या TC लिहिणे, मार्क मिळवून घेणे, परीक्षेचे व्यवस्थित कामकाज करणे, पुढील परीक्षेची फीस भरणे, आवेदनपत्र तयार करणे अशी अनेक कामे लिपिकावर अवलंबून आहेत। अशाही वेळी ज्या शाळेमध्ये केवळ एकच लिपिक आहे अशाही शाळेतील त्याही लिपिकाला या जनगणनेच्या कामासाठी जुंपण्यात आलेली आहे। एकीकडे त्या लिपिकावर शाळा आणि प्रशासनाचा दबाव आहे की आपण पहिल्यांदा या सर्व मुलांचे TC तयार करावेत, प्रशासनिक काम तयार करावं, प्रशासनिक काम आपण येऊन शाळेमध्ये करावं आणि नंतर जनगणनेच काम करावं। अशा परिस्थितीमध्ये एखादा लिपिक काय करू शकतो, शाळेचं काम करावं का जनगणनेच काम करावं, अशा विविध परिस्थितीमध्ये अडकलेला लिपिक बांधव आज न्याय मागत आहे। शाळेच्या लिपिकांना कामातून सूट मिळावी। लातूर शहरातील शाळांच्या लिपिकावर आधीच कामाचा भार मोठा आहे। मनपाच्या जनगणना विभागाकडे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने या कामातून सूट मिळावी अशी मागणी संघटनेमार्फत पत्र देऊन केली आहे, पण याला कुठलीही दाद देण्यात आलेली नाही। ज्यांनी आपल्या ऑर्डर रद्द केलेले आहेत या रद्द करणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी किती पैसे देऊन आपले ऑर्डर रद्द केली याचीही चौकशी होणे गरजेचे आहे आणि कोण्या अधिकाऱ्यांनी आणि कोणत्या कारणासाठी कशी यांची ड्युटी रद्द केली याचीही माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे।